शेतकऱ्यांना आम्ही एकत्र झालो अशी काही विषय नाहीये. खरं तर हा विषय असा आहे की वरिष्ठ लेवलवर ज्या वेळेस अलायन्समध्ये तिन्ही पक्ष एकत्रपणे आहेत, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय अशी महायुती या ठिकाणी आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी एकत्रपणे त्या ठिकाणी विकासाला, रायगड जिल्ह्याच्या विकासाला गती मिळावी. पालकमंत्रीपद रायगडचा जो आतापर्यंत भिजत घोंगडं राहिलेला आहे, हे सर्व प्रश्न सुटावेत आणि रायगडचा विकास गतिमान व्हावा या दृष्टीने वरिष्ठांनी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, सुमित्राताई वहिनी असतील, या साऱ्या जणांनी एकत्रपणे, तटकरे साहेब असतील, हे लोक एकत्रपणे वरिष्ठ नेते बसलेत आणि ह्यांनी तो निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आम्ही वरिष्ठांच्या आदेशाचे पालन त्या ठिकाणी करणार आहोत. ते राष्ट्रवादीने करावं, शिवसेनेने करावं, भारतीय जनता पार्टी पण करेल अशा अपेक्षेने सगळे लोक वरिष्ठ एकत्र आलेले आहेत. मसाळ्यामध्ये आताच्या दिवसातच नगराध्यक्षांनी राजीनामा दिला. एकंदरीत जे काही आपणही त्याच्या आधी बोललो होतो की वरिष्ठांच्या आदेशानुसार सगळं काही व्यवस्थित होईल, पालकमंत्र्याचा तिढा सुटेल. याच याच्यातून तटकरेंना मसळा देऊन पालकमंत्रीपद शिवसेनेकडे घेण्याचं एकंदरीत ठरले. होय, आता ह्याही विषयामध्ये वरिष्ठ लेवललाच तो निर्णय झालेला आहे. शिंदे साहेबांनीच तसे आदेश दिलेले आहेत की आपण त्या ठिकाणी आपल्या नगराध्यक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा देण्यासंदर्भात शिंदे साहेबांनी तशा सूचना केलेल्या आहेत, जेणेकरून जे मतभेद राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये टोकाचे झालेले होते, हे मतभेद कुठेतरी कमी व्हावे. त्या ठिकाणी पुन्हा एकदा रायगडचं पालकमंत्रीपद असेल किंवा रायगडच्या विकासाला गती देण्यासाठी हे तिन्ही पक्ष सत्तेतील एकत्रपणे येऊन चांगला विकास गतिमान करतील अशा अपेक्षेने वरिष्ठ नेते पाहत आहेत. त्यामुळे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल. आम्ही लव यू बोललो तर समोरून पण लव यू टू यायला पाहिजे असं म्हणत सुधाकर गारेंनी राजकीय हातमोड करण्याचा प्रयत्न केला. मतदारसंघात सुधाकर गारे आणि महेंद्र थोरवे एकत्र येताना दिसले. तर याच्यामध्ये राज्यामध्ये जे सरकार जे आहे, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, आरपीआय असे अलायन्स आहे. त्यामुळे आता वरिष्ठ लेवलला मागच्या वेळेला चुकीचे निर्णय त्या ठिकाणी झालेले होते. आपण पाहिलं की विधानसभेला काय काय गोष्टी घडलेल्या होत्या, परंतु त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये हे वरिष्ठ लेवलला नेते त्याचा निर्णय घेतील. त्यामुळे वरिष्ठांनी आदेश दिले तर ते राष्ट्रवादीचे नेते सुद्धा खालचे मान्य करतील. आम्हाला आदेश दिले, आम्ही त्याचं पालन त्या ठिकाणी करत आहोत. त्यांना आदेश दिले ते सुद्धा पालन करतील. सर काय सांगाल, सुधाकर घारेंनी त्या दिवशी पत्रकार परिषद बोलताना बोललं की जर रायगडचा विकास एकत्र येऊन करायचा असेल तर कर्जतचा आधी विकास करावा. त्यासाठी जे एकतर्फी कामं असतील ती शिंदे गटांच्याच कार्यकर्त्यांना दिली जातात. जर महायुतीत राहून विकास करायचा आहे तर ते काम सगळ्यांना वाटप झालं पाहिजे. याआधी साटम असतील किंवा सुरेश लाड असतील यांनी कधी असं राजकारण कर्जत तालुक्यात केलं नव्हतं. आता त्या प्रकारचं राजकारण झालं, त्याबद्दल काय सांगा? बघा की आतापर्यंत या मतदारसंघामध्ये अनेक आमदार होऊन गेलेले आहेत आणि प्रत्येकाची काम करण्याची पद्धत त्याच्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. तुम्ही पाहिलेलं आहे की मागच्या टर्ममध्ये या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर कर्जतच्या विकासाला गती देण्याचं काम आम्ही कशा पद्धतीने केलेलं आहे आणि कशा पद्धतीचं विजन ठेवून या मतदारसंघाचा विकास केलेला आहे, हा आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने कोण सांगत असेल तर काही प्रत्येकाला घरी नेऊन त्या ठिकाणी कामं द्यायला जाणार नाही, परंतु कामं करत असताना विकासाला प्राधान्य देत असतो आणि तो विकास झाला पाहिजे या दृष्टीने सातत्याने पाठपुरावा करण्याचं काम मी त्या ठिकाणी करत असतो. त्यामुळे आता जर त्यांनी एकत्रपणे आलं तर मी सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन कर्जतच्या विकासामध्ये सगळं गतिमान करण्यासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन जाईल.